सर काय सांगाल एकंदरीत न्यायालयीन लढाई होती. आज निकाल लागलाय, तुम्ही जिंकलात. काय पार्श्वभूमी होती आणि काय सांगाल एकंदरीत? मी द्राक्ष बागायतदार रमेश वामन अवताडे, विरवडे बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी द्राक्ष बाग लावून जवळजवळ 13-14 वर्ष झाले. त्या आजपर्यंत मला एवढा मोठा अनुभव आलेला नव्हता. एवढा मोठा अनुभव आल्यामुळं इथं आपली भेट व्हावी अशी झालेली आहे. आणि मला परमेश्वर दत्तात्रय कोरे, गाव नान्नज, उत्तर सोलापूर, सोलापूर जिल्हा, तिथलं द्राक्ष व्यापारी त्याने 2017-18 मध्ये माझा द्राक्ष माल घेऊन जाऊन माझ्यावरती विश्वास संपादन करून 19 साली माझा द्राक्ष माल त्यांनी घेऊन जाऊन त्यावेळेस 9,90,000चा त्यांनी मला चेक दिला आणि त्यांनी मला सांगितलं की हा चेक टाका. मी सांगितल्यानंतर आणि त्यावेळेस चेक टाकल्यानंतर बॉन्ड्स झाला चेक. नंतर चेक बॉन्ड्स झाल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो नान्नज गावामध्ये परमेश्वर दत्तात्रय कोरे यांच्याकडे. तर तिथे गेल्यानंतर मी त्यांना म्हणलं की बाबा चेक बॉन्ड्स झालेला आहे, मला माझी रक्कम दे बाबा. म्हटलं आता काय, आम्ही पण शेती करतो, कष्ट एवढं मोठं करावं लागतं आम्हाला, नवरा बायकोंना वगैरे लेकरांना. तर त्याने काय नाही देत नाही म्हणलं आणि भांडण करायला लागला, अंगावरती आला, उड्या मारायला लागला. म्हणजे त्याची भूमिका फार कमी आक्रमक दिसली. त्याच्यानंतर मी काय आपण तिथून डायरेक्ट चेक घेऊन वकिलांकडे गेलो. वकिलांकडे गेल्यानंतर मग निलेश जोशी सर, सोलापूरचे वकील साहेबाचं, त्यांनी मग मला मार्गदर्शन केलं. मी पूर्ण हकीकत सांगितल्यानंतर आणि तिथून पुढे मग माझी कोर्टाची पायरी चालू झाली. आणि मग कोर्टामध्ये आता 9,90,000चा चेक परमेश्वर दत्तात्रय कोरे यांनी मला दिलेला होता. तर त्याचे बँक व्याजदराने म्हणून मला कोर्टाने 13,31,500 रुपये मला द्यायची असं सांगितलेलं आहे. आणि ही रक्कम 1 वर्षाची जेल पण त्याला झालेली आहे. 13,31,500 रुपये द्यायचं आणि 1 वर्षाची जेल. आणि 1 महिन्यामध्ये ही रक्कम दिली तर बरं, नाही तर 1 महिन्याची जेल त्यांना वाढीव झालेली आहे. परमेश्वर दत्तात्रय कोरे, नान्नज. आम्हाला सांगा, ही प्रक्रिया कधी चालू झाली? सुरुवातीचा दिवस कोणता आणि निकाल कधी लागला? ही प्रक्रिया म्हणजे कोर्टात जाण्याचं जे योग आला ते 19-20 दरम्यान.